केलेली आहे आणि या ठिकाणी 23 तारखेला मी NCP मध्ये प्रवेश करणार आहे. भाऊ 4 दशकांचा तुमचा राजकीय प्रवास, भाऊ 4 दशकांचा तुमचा राजकीय प्रवास आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेत आणि या ठिकाणी तुम्ही म्हणताय की प्रदेश कार्यकारिणीवर नाराजी तुमची जी आहे ती कायम आहे, केंद्रीय पातळीवर नाही. प्रदेश कार्य समितीवर नाराजी असं नाही म्हटलं मी फक्त माननीय देवेंद्रजीवर नाराज आहे. एक प्रकारे विनयभंगाचा खटला दाखल करणं आणि तो बोगस बनावट खटला दाखल करणं यापेक्षा माणसाच्या जीवनामध्ये वाईट काय असतं. इज्जत घेण्यासारखा प्रकार आहे ना, आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन करणं हे तर त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे ना. त्यांनी नाही म्हणावं की मी असा फोन केला नाही, कारण मी देवेंद्रजीकडे स्वतः गेलो होतो. स्वतः घेऊन त्यांना म्हटलं की असं कसं काय माझ्यावर खटला दाखल करता, हा खोटा चुकीचा तुम्हाला माहिती आहे. ते म्हणे होती फार गोंधळ करत होती. मग म्हटलं गोंधळ करत होते, पोलीस स्टेशनला झोपली काय, रात्र हे केलं काय, त्यांचं 353 का नाही दाखल करत म्हटलं. त्यांच्या त्या दमानिया मॅडमवर 353 दाखल केला नाही, परंतु माझ्यावर 509 दाखल केला. आणि जीवनामध्ये समजा ठीक आहे भ्रष्टाचाराचे आरोप असतील, अन्य असतील, ते असतील त्याच्या, परंतु सर्वात दुःख देणारी गोष्ट आहे की विनयभंगाचा खटला दाखल केला. मी परवा दिवशी 4 दिवस म्हणजे मागच्या 8-10 दिवसापर्यंत निघालो बाहेर, पण निघालो नसतं तर 3 वर्ष जेलमध्ये गेलो असतो. त्याच्यापेक्षा आयुष्यभराची बदनामी घेऊन गेलो असतो ना. म्हणजे ह्या गोष्टी मला न आवडणाऱ्या होत्या. मला पद मिळालं नाही मिळाल्याचं दुःखाने मला कुठे आजपर्यंत इतके पद मिळालेले आहेत आणि ते माझ्या ताकदीनं मी मेहनत केली, रात्रीचा दिवस केला, कष्ट घेतले आणि म्हणून आम्ही पद स्वतः मिळवलं, आमच्या ताकदीने मिळवलं, यांच्या उपकाराने मिळवलं. जे आता तुम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतले होते, जे तुम्ही आता पदावर तुमचे माणसं, यांचं काय योगदान आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. मी यांनाच विचारणार आहे की जे काही तुम्ही आता आणले होते, मागे मंत्री केले अनेकांना, मागे आता तुम्ही अनेकांना आता पदं दिले आहेत, ह्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये काय योगदान आहे. आत्ता घेतलं पार्टीमध्ये कोणाला मंत्री केलं, आता घेतलं पार्टीमध्ये कोणाला विरोधी पक्ष नाही, तर आत्ता घेतलं पार्टीमध्ये त्यांना त्या ठिकाणी केलं, हे दिलं. आम्ही तर 40 वर्ष घातले, त्या पदासाठी लाचार नव्हतो आम्ही. परंतु दुःख या गोष्टीचं आहे की भ्रष्टाचाराच्या आयुष्य घातलं 40 वर्षात. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत सांगायचो एक आरोप सांगावला मला. मी जोपर्यंत देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि आरोप केला त्यापर्यंत माझ्या जीवनामध्ये कुणी कुठल्याही माणसाने एक आरोप केला पाहिजे केलेला असेल तर सांगा मला. एकही आरोप नाही, कुठलंही घेणं नाही. माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम ह्यांनी केलं आणि त्यामुळे नाईलाजानं मला भारतीय जनता पार्टीचा त्याग करावा लागतोय. भाऊ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस नाराज आहात, पक्षावर वरिष्ठावर नाराज नाही, प्रदेशवर नाराज नाही, फक्त एका व्यक्तीमुळे आपण पक्ष सोडताय. यस, बिलकुल. आतापर्यंत जे काही प्रकरणं घडलेत ह्याचे आता आज वेळ कमी आहे, नाही तर प्रत्येक प्रकरण जे गैरव्यवहाराचे आरोप केले त्यांना कोर्टामध्ये जायचं, कोर्टामधून म्हणे की याच्यावर लावायचं. वकील मला सांगतात, मला आता पोलीस अधिकारी सांगतात की कशा रीती तुमच्यासमोर काय बोलायचं, मागून कसे फोन यायचे, हे मला वकिलांनी सांगितलं या ठिकाणी. असं हे करायला नको होतं ना. खरंच साथ द्यायची होती तर खरी साथ दिली असती. कशासाठी असे केले, किती मोठा मानसिक त्रास झाला. कुणी काही म्हणो, पण मला मेंटली तर 4 वर्ष मी त्या मानसिक तणावाखाली जगलो की नाही जगलो. भाऊ तुम्हाला कुठेतरी भावनिक साथ देऊन पक्ष थांबवण्यासाठी कुठेतरी हे होत होतं का भाऊ, पक्षाकडनं भाजपकडनं भावनिक साथ घालून कुठेतरी एवढ्या दिवसामध्ये नाराजी. मला चंद्रकांत दादा पाटलांशिवाय कुणाचाही फोन आलेला नाही. चंद्रकांत दादांचा मला फोन आला होता, फक्त त्या पक्षाचं असं काम आहे तुम्ही केलेलं आहे. आणि नेहमी तसे आमच्या पक्षामध्ये एक सवय आहे, नाथा भाऊ तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, ज्येष्ठ म्हणता हे सगळं आतापर्यंतचं इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. या वर्षीची दिवाळी तुमची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत साजरी होणार आहे का? अरे परवा मी राष्ट्रवादीत जाणार आहे महाविकास. भाऊ आज आपण सकाळी एक ट्विट केलं नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात, जे जयंत पाटील यांनी ट्विट केलं त्याला रिट्विट केलं होतं, काय सांगणार त्याबद्दल? नाही, ते चुकून कोणी म्हणजे पासवर्ड माझा 2-3 आहे, त्या एकानं तो पासवर्ड दिला आणि चुकून त्याने ते रिट्विट केलं. मी ते लगेच डिलीट करून टाकलेलं आहे. भाऊ या संदर्भात नितीन गडकरी त्यांचं आपलं बोलणं का? नितीन गडकरी खास ज्येष्ठ नेते आहेत, आपलं खूप चांगलं जमतं. गडकरी साहेबांशी आपल्या या संदर्भात काही बोलणं का? तुम्ही त्यांच्याशी निर्णय घेतल्यानंतर तुम्ही निर्णय घेतला असेल. मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर माझे भाषणं तुम्ही ऐकले असतील, अगदी शेवटच्या दिवसचं जरी भाषण ऐकलं असेल, यूट्यूबवर माझी सर्व भाषणं उपलब्ध आहेत. त्यामध्ये भाषणांमध्ये 2-3 वेळा मी सांगितलं आहे की तुम्ही मला पक्षाबाहेर ढकलता आहे. माझी इच्छा नाही आहे, परंतु तुम्ही पक्षाबाहेर ढकलता आहे.
नेहमी काही ना काही माझ्या मागे शुक्लकाष्ट लावून अशा रीतीने करत आहे. बाकी माझी सहनशक्ती संपली होय इतक्या दिवसात. वारंवार काही ना काही आरोप करत किती तारखांवर हजर आलो, किती अँटी करप्शन झालं, किती कार्यालयांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत बायकोबरांसहित बसत राहिलो. टिंगलचा विषय झाला होता एक. आमचा काय दोष आहे मी नेहमी सांगितलं की आजही या क्षणापर्यंत सांगतोय की माझा काय गुन्हा हे पार्टीनं सांगावं. मी विधानसभेमध्ये हेच बोललो की माझा काय गुन्हा आहे ते सांगा. तुम्ही मला पुराव्यानिश्चित सांगा की हा तुमचा गुन्हा. माझा गुन्हा एवढाच आहे की मी स्पष्ट वक्ता आहे. मी कुणाचे भाडबीड ठेवणारा नाही, मी लाचार नाही, कुणाचे पाय चाटत बसणारातलं तर अजिबात नाही. खूप शरद पवारांनी एकेकाळी आपल्यावरती टीका केलेली होती की तोडीबाज नेता म्हणून त्यांनी आपल्याला असं म्हटलेलं होतं. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी डिनाय केलं होतं. मी आवाहन केलं होतं, तुम्ही जर आहात मी आवाहन केलं होतं की एक उदाहरण द्या, आणि त्यांनी मान्य केलं होतं तसं. भाऊ, आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले आहे. आपल्यासोबत किती आमदार खासदार असतील? एकही आमदार एकही खासदार माझ्याबरोबर नाही. रक्षाताई आणि रोहिणीताईंबद्दल काय सांगा? काय सांगा? नाही, रोहिणीताई जिल्हा बँकेच्या चेअरमन, रक्षाताईचा निर्णय, त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा प्रश्न आहे या ठिकाणी. पण रक्षाताईने मला सांगितलं मी भाजप सोडणार नाही आहे अशा रीतीनं. असे अनेक प्रसंग आपल्याकडे आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, माधवराव सिंधिया वगैरे उदाहरणं आहे. आता विखे पाटलांचं उदाहरण आहे, त्यांची बायको जिल्हा परिषदचे अध्यक्ष काँग्रेसची. अशी शेकडो उदाहरणं आपल्याकडे आहे. त्यामुळे त्यांची इच्छा होईल तेव्हा पण मी माझा निर्णय स्वतः घेतलेला आहे. त्या ठिकाणी मी कोणत्या पक्षावर कोणत्या चिन्हावर निवडून आलेलो नाही आहे माझा. भाऊ, तुम्ही समाधानी आहात का? आता हे एकंदरीत 40 वर्षापर्यंत तुम्ही भाजपशी एकनिष्ठ झालेले आहेत, आता तुम्ही राष्ट्रवादीत जात आहे, कुठेतरी मनात बोचतंय? निश्चित खंत आहे. भारतीय जनता पार्टी सोडण्याच्या वेदना आहे. परंतु आज अशी स्थिती आणली की इतक्या खालच्या स्तरावर जर राजकारण त्यांनी गेलं असेल की एखाद्या महिलेला पकडायचं आणि माझ्यावर विनयभंगाचे खोटे दाखले करायचे, तर अशा लोकांबरोबर कठीणच आहे ना अशा व्यक्तीबरोबर काम करणं. आज विनयभंगाचा दाखला केलेला, उद्या बलात्काराचा होईल आरोप. भाऊ, काही राष्ट्रवादीने काही दिवसामध्ये आश्वासन दिलं आपलं या भाजपाचे जे महाजन आहे यांच्याशी काही बोलणं वगैरे झालंय का, गिरीश महाजन या संदर्भात विषय? माझी कुणाशी चर्चा झालेली नाही. चंद्रकांत दादा पाटलांचाच फोन. खूप राष्ट्रवादीने काही आश्वासन दिलं आपल्याला पक्षात येण्याच्या संदर्भात? आश्वासन कुठलंही मला दिलेलं नाही आणि मला ते आवश्यकताही वाटत नाही. आमची ताकद आहे आज. अशी चर्चा येते की राष्ट्रवादीच्या कोट्यातलं काही मंत्रीपद आपल्याला कृषी देण्यात येणार आहे. मंत्रीपद आपल्याला मिळणार आहे. अशी काही कोट्यातलं इथं तेच सांगू शकतील, मी कसं सांगणार. भाऊ, एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर काय आपलं काही बोलणं झालं असेल शरद पवारांशी आणि जयंत पाटलांशी, त्याशिवाय मला कुठलेही बोलणं, मला मी सांगितलं तुम्हाला की पदाच्या अपेक्षेने मला काही जाणं बिणं नाही आहे. मला पद माहिती आहे, इथे मला मिळालं असतं या ठिकाणी. पद नाहीतरी मी सांगितलं ताकदीनं मिळवलेत. आजपर्यंत आमच्या जिल्हा बँका असतील, युथ फेडरेशन असतील, हे आमच्या ताकदीने मिळवले नाही. त्या सहकार्यातल्या संस्था आहे, काही घराणेशाही नाही त्याच्यामध्ये. आज घराणेशाही म्हटलं तर फक्त मी खासदार आमदार एवढे दोघं सोडले तर आमच्या घरात ज्या पद आहेत ते काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या भाजपच्या बळावर आहे. हे भाजपचे 2 तर मेंबर महानंदामध्ये, जळगाव जिल्हा मध्यवर्तीमध्ये बँकेमध्ये 6-7 भाजपचे आहे. ते मी आमच्या याच्यात घेतले म्हणून आहे. बाकीचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना त्यांच्या याच्यावर झाले. 100 वर्षामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा माणूस जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आज चेअरमन लढून आणलेले आहेत. त्या काही कोणाचे उपकारण आले नाही, ही काही घराणेशाहीनं नाही आलं आहे माझ्याकडे त्या ठिकाणी. आणि आता आणून दाखवा म्हणा, एक जिल्हा बँकेचा चेअरमन करून द्या, मी आयुष्यभर लाचारी करेल तुमची. भाऊ, फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवाराची SIT चौकशी लावली आहे राज्य सरकारने. भाऊ, मैं हिंदी में एक सवाल पूछ रहा हूं महानगरपालिका कि क्या आपने भाऊ, जळगावमध्ये महापालिका आहे. इस्तीफा दे दिया है? क्या? भाजपा से इस्तीफा दिया है आपने? हाँ, भारतीय जनता पार्टी से मैं प्राथमिक सदस्यत्व का राजीनामा दिया. और अभी एनसीपी ज्वाइन कर रहे हैं, अभी एनसीपी 23 तारीख को ज्वाइन करने वाला हूँ. क्या कारण रहे भाऊ आपको इतना बड़ा परिवर्तन करना? 40 साल से भारतीय जनता पार्टी का काम मैं करते आए हूँ. ऐसी स्थिति में काम किया हमने कि जहाँ हम लोगों को पत्थर मारते थे, हमारे ऊपर थूकते थे, पत्थर भी मारने के बाद हम लोगों को कभी कभी बहिष्कृत कर देते थे. ऐसी जगह से हम लोगों ने काम किया पार्टी का, और काम करते 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 मेहनत के साथ हाँ, ठीक है. सभी लोग आते गए, वो 4 बार चलता गया, बड़े हो गए. भारतीय जनता पार्टी का यहाँ पूरा हमारे एरिया में एक MP MLA सब चुन के आने लगे. और इतने 40 साल के बाद जब भी सरकार आई भारतीय जनता पार्टी की, तो मुझे भी मंत्री बनाया गया, मंत्री पद से निकाला भी गया. ये सब हुआ, पर ये पार्टी ने हम लोगों को दिया तो हमारी मेहनत थी. 40-40 साल की हमारी ताकत थी, मेहनत थी. ऐसा फुकड़ में हम लोगों को नहीं दिया.
सर ये बोलते हैं कि पार्टी ने तुमको बहुत सारा दिया मानता हूँ, पर क्या दिया पार्टी ने? तो उससे ज़्यादा हमने सफ़र किया ना, व्यक्तिगत जीवन सफ़र किया। एक अकेला लड़का चले गया, उस समय पार्टी के छोड़ना चाहता था कि घर पर बैठो, उस समय छोड़ दिया और फिर से काम में लग गया। कई ऐसे प्रसंग हुए जिंदगी में, पर आखिरी ये है कि भारतीय जनता पार्टी के से जो मुझे अपेक्षा थी कि विधानमंडल में जब मेरे ऊपर एलिगेशंस हुए, तो एलिगेशंस के टाइम एक भी पार्टी ने, मतलब शिवसेना, कांग्रेस, एनसीपी, एक भी पार्टी ने मेरे राजीनामे की मांग नहीं की थी। राजीनामा तो छोड़ो, इंक्वायरी की भी मांग नहीं की थी। अगर ऐसा होगा तो मैं राजनीति से संन्यास ले लूँगा। उल्टा उन्होंने, उनको मालूम था कि जानबूझ के इस आदमी को तकलीफ दे रहे हैं, और इस कारण ऐसा हुआ। और इस अभी 4 साल मैं घर पे बैठा हूँ, मेरे ऊपर कई आरोप किए। एंटी करप्शन की 2 बार इंक्वायरी की, नासिक के एंटी करप्शन ने किया, पूना के एंटी करप्शन ने किया, कुछ निकला ने क्लोजर दिया है, कोर्ट में क्लोजर दिया। इनकम टैक्स की भी बड़ी इंक्वायरी हो गई। पूरे ऐसे इंक्वायरी होती है तो बच्चे के साथ पूरे की पूरी फैमिली कार्यालय में बैठती थी जाके, मेरी कितनी मानहानि होती थी। और उसके उपरांत ये तो ठीक है जो हुई, ये तो सारे निर्दोष छूट गए, पूरे के पूरे निर्दोष छूट गए। और उसके बाद में एक महिला का झूठा विनय भंग का खटला, मतलब महिलाओं को छेड़खानी का मुझे ऊपर आरोप लगाया। उस दिन जिस दिन ये आरोप मुझ पर लगा और जिस दिन पुलिस स्टेशन में केस नेंद हुई, उस दिन दमानिया करके एक लेडी है, उन्होंने मेरे ऊपर ये आरोप लगाया। आरोप लगाने के बाद सांता क्रूज पुलिस स्टेशन में जाके उसने दंगा किया, रात भर दंगा किया। आखिर उस समय उसने सीएम से भी बात किया और सीएम ने पीआई को बताया कि भाई इसका नोन करो, एफआईआर कर दो। उसके बाद जब मुझे पता चला, वहाँ के पीआई ने मुझे बताया, डीसीपी ने, कि सीएम साहब का फ़ोन था, हम क्या करें? तो मैं सीएम साहब के पास गया और उनसे मैंने पूछा कि ये तो बहुत गलत है, झूठा तुम मुकदमा दखल करते मेरे ऊपर, वो भी विनय भंग का, छेड़खानी का। तो बोले क्या करे, वो रात भर दंगा करती थी। मैं बोला निकाल लेंगे, बाद में पीछे ले लेंगे। ऐसा बोले बदनामी इतनी हुई। और उसके बाद में चलो कोर्ट में खटला चला, अभी 8-15 दिन पहले वो मैं भी उसके बाहर निकल गया उसके कारण। पर इतनी निचले स्तर पर राजनीति, इतनी निचले स्तर पर, और ये राजनीति एक आदमी करता था। और इसके कारण मैं तो बहुत दिनों से नाराज था। मैंने महाराष्ट्र के असेंबली में जब भी कोई भाषण आया, उस समय बार बार सरकार से ये पूछा कि आखिर मेरी गलती क्या है, बताओ। मैंने बाहर भी बताया, कई बार मैंने बाहर भी ये बताया, प्रेस में भी बताया, इलेक्शन में भी बताया कि मेरी गलती क्या है ये तो बताओ। मैं चोर बना, उचक्का बना, लबाड़ बना, ये किया, ऐसा क्या बनाए? पर ये आज तक हमारा ये नेता बोल नहीं सका। और ये अभी सहन के बाहर गया था, सहन शक्ति के बाहर चले गया था। इसलिए मैंने ये निर्णय लिया कि भाई चलो इस पार्टी में अगर न्याय नहीं मिलता होगा तो ये पार्टी में रहना छोड़ना, ये विचार मेरे मन में आया। मैं कभी पार्टी छोड़ने के लिए विचार कभी नहीं किया था। मेरा पार्टी पर, भारतीय जनता पार्टी पर कभी रोष भी नहीं था। भारतीय जनता पार्टी के बारे में या भारतीय जनता पार्टी के आला नेताओं के बारे में मैंने आज तक एक शब्द भी गलत नहीं निकाला। मेरी निष्ठा भारतीय जनता पार्टी पर थी। और इस खाली एक आदमी ने मुझे जो तकलीफ दी बार बार, और जब भी मैंने ऊपर इसके बारे में कंप्लेन भी की खुद जाके, तो मेरे को न्याय नहीं मिला। तो मुझे लगा कि भाई वरिष्ठ नेताओं के पास भी मुझे निर्णय न्याय नहीं मिलता, नीचे तो तकलीफ ही तकलीफ है। इसलिए भारतीय जनता पार्टी के हम आज त्याग करते। भाऊ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप वाढवण्यात तुमचे मोठा हात आहे 40 वर्षापासून. आता राष्ट्रवादी तुम्हाला वाढवायची, राष्ट्रवादीचं कसं प्लॅनिंग असेल तुमचं उत्तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र वाढवण्यासाठी? अजून राष्ट्रवादीत गेलो नाही ना. भाऊ, देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांनी सातत्याने आपल्यावर आरोप केले. आपण मी त्यांना आता थेट बोललेले आहोत. त्यांच्यासोबत अन्य काही नेते वाटतात का आपल्याला भारतीय जनता पार्टीचे, जे आपल्याला त्रास दिलेला? नाही, मला त्रास देण्याचा प्रश्नच नाही. ज्यावेळेस नेताच त्रास देतो आहे तर बाकीचे असतात मागे, त्याचं काय? सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात बैलगाडीभर पुरावे असल्याचं म्हटलं होतं. त्याच्या विधान परिषदेत आपण आरोप केला होता की आपल्या कन्या रोहिणी खडसे यांना पाडण्यासाठी भाजपाचीच काही मंडळी आहेत, त्यांची आपण काही नाव सांगू शकाल? आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रोहिणी खडसे यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आणि त्यावेळेस निवडून कशी येणार नाही अशी पण व्यवस्था करण्यात आली. ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी
निवडणुकीमध्ये विरोधामध्ये प्रचार केला, उघड विरोधात केला. अशांचे नावं पुराव्यानिशी, व्हिडिओ कॅसेट, CD आणि ह्याच्या पुराव्यानिशी मी माननीय चंद्रकांतदादा पाटलांना दिले. त्यांच्याकडे मी मागणी केली होती की कमीत कमी ज्यांनी विरोधी काम केलं आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे, असं जो वाटलं पार्टीतून काढून टाकलं पाहिजे. पण या क्षणापर्यंत त्यांना पार्टीतून काढून टाकलं नाही. याचा अर्थ साधा होतो की ज्यावेळेस पुराव्यासहित ज्यावेळेस मी सगळं देतोय आणि तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही, त्याचा अर्थ तुमच्या कुणाचा तरी त्याला पाठिंबा होता. हो, एक तुम्ही मागे बोलले कोणत्याही स्थितीत रोहिणीताईंनी कधी तिकीट मागितलंच नव्हतं. ठीक. भारतीय जनता पार्टीला म्हणा का अन्याय, विधानसभेसाठी रोहिणीताईंनी तिकीट कधी मागितलं नाही, तुम्ही जबरदस्ती दिलं. जबरदस्ती देत असतानाही ते शेवटच्या दिवशी 2:45 वाजता दिलं. कुठली तयारी नाही, काही नाही. अशा ठिकाणी विरवळ अडचणीत आणण्यासाठी तुम्ही हे सगळे उद्योग केले. ठीक आहे. शरद पवार त्याने यांच्याशी तुमच्यावरती अन्याय झाला तर तुम्ही वरिष्ठ पातळीवरती मोदींपर्यंत तुमची भूमिका कधी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचा कसा रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला? ठीक आहे. भाऊ, एक तुम्ही सगळ्या शेवट त्यांनी बोलले सांगितलं. भाऊ, एक तुम्ही म्हटले होते की एक व्हिडिओ क्लिप अशी एक मोठा गौप्यस्फोट करणार एक भूकंप असं म्हटलं, त्या संदर्भात आता काय म्हणाल तुम्ही? करा मी कुठं म्हटलं आहे, म्हटलं लोढांकडे अशा प्रकारच्या एका मंत्र्याच्या आणि त्या PAच्या व्हिडिओ क्लिप या प्रदीप लोढा जामनेरचे कार्यकर्ते आहे त्यांच्याकडे आहे असं मी म्हटलेलं आहे. बहुत शेवटचा प्रश्न आहे की गेली 30 वर्ष आपण विरोधी पक्ष नेता असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सातत्याने हल्ले चढवले, कदाचित त्यामुळेच भाजपचं सरकार आलेलं होतं. आता पुन्हा तुम्हाला त्यांच्याच मध्ये जावं लागतं आहे, तुम्ही कसं बघता याकडे? आता मला परत ज्या पक्षात जाईल आता NCPत, तर NCPला बळ द्यावं लागेल. ते पण आपण या अगोदर टीकाची जोड उठवलेली होती सातत्याने, राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या, अगदी दरोडेखोरांचं सरकार सुद्धा एकेकाळी शब्द वापरलेले आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका नाही केली, सरकारवर टीका केलेली आहे. कोणी व्यक्तीवर मी टीका नाही केलेली. असं नाव काढा एखाद्याचं की माननीय पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार साहेब असे व्यक्तिगत नव्हते हल्ले. विरोधी पक्षनेता म्हणून मी सरकारवर हल्ले केले कायम. भाऊ, एक शेवटचा प्रश्न. भाजप आणि शिवसेना तोडण्यानंतर आपलं नाव येतच होतं, पण आता आपण शिवसेनेमध्ये पण असणार, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये, तर याकडे कसं बघता आपण? भाजप शिवसेनेची युती तोडण्याचा निर्णय हा माझ्या एकट्याचा नव्हता, हा सामूहिक निर्णय होता. मी एकटा घेऊ शकत, मी इतका मालक नव्हतो पक्षाचा की मी सांगेल तो निर्णय होईल. पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये पार्टीच्या याच्यामध्ये निर्णय झाला. तो निर्णय जाहीर करण्याची फक्त भूमिका विरोधी पक्षनेता असल्यामुळे मला करावी लागली. मला एक भाऊ थोडंसं भाऊ एक 2 मिनिटाचं भाऊ अभी आपने जिस ढंग से कहा कि एक क्लिप की बात हुई थी, वो एक क्लिप की बात हुई है, तो वो क्लिप किसकी है? अरे बाद में प्रेस कॉन्फ्रेंस लेंगे, एक के समय में सब गया तो करके वो नहीं, लोढ़ा के पास क्लिप है क्या? तो उसको जाके बोलो है उसने पुलिस स्टेशन में कंप्लेन किया है ना उसने।